जय माता दी. भक्तजनांनो, आपल्या देवी भागवत पुराण या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण माहिती मिळवणार आहोत गायत्री मंत्राचे छंद व देवता. नारद म्हणाले, हे प्रभो, आपण मला सदाचार विधी व त्यांचे पापनाशक महात्म्य सांगितले. तसेच देवी कथामृत आणि चांद्रायण वगैरे व्रतेही सांगितले, पण ती फारच कष्टसाध्य आहेत. सर्वसाधारण मनुष्याला ती जमणारी नव्हेत. तर असे काही तरी अनुष्ठान सांग की जे सोपे असेल, सहजपणे कुणालाही करता येईल आणि ते केल्याने देवीची प्रसन्नता लाभेल. सदाचार विधीमध्ये जे गायत्रीचे अनुष्ठान आहे त्यातसुद्धा जास्त पुण्यकारक व विशेष महत्त्वाचे कोणते आहे? गायत्रीचे वर्ण व त्यांची तत्वे आपण सांगितली खरी, पण त्यांची ऋषी कोण, छंद कोण, देवतांची नावे हे सर्व मला सांग, कारण ते सर्व जाणून घेण्याची मला फार उत्सुकता आहे. नारायण मुनी सांगू लागले, नारदा, इतर कोणतेही अनुष्ठान हातून घडो वा न घडो, जर एकमेव गायत्री निष्ठा असली तरी तेवढ्याने सुद्धा ब्राह्मण कृतज्ञ होतात. त्रिकाळी संध्या वंदन, अर्घ्यदान व रोजचा 3000 जप एवढे जरी केले तरी तो देवांना पूज्य होतो. न्यास जमत नसतील तर न जमोत, पण भक्तिप्रेमाने भगवतीचे ध्यान व गायत्रीचा जप करावा. गायत्रीच्या 24 अक्षरांपैकी एकाची जरी सिद्धी मिळाली तरी तो हरी, हर, ब्रह्मा, चंद्र, सूर्य व अग्नी या सर्वांच्या तुल्यबळ असा होतो. तर आता मी तुला त्या गायत्रीच्या 24 अक्षरांपैकी प्रत्येक अक्षराचे ऋषी, छंद व देवता कोणत्या आहेत ते पहिल्या अक्षरापासून अनुक्रमाने सांगतो. प्रथम 24 ऋषींची नावे ऐका. वामदेव, अत्री व वसिष्ठ, शुक्राचार्य, कण्व, पराशर, महातेजस्वी विश्वामित्रा, महातेजस्वी विश्वामित्रा, कपिलमुनी, शौनक, याज्ञवल्क्य, भरद्वाज, जमदग्नि, गौतम, मृद्गल, वेदव्यास, लोमश, अगस्ती, कौशिक, वत्स, पुलस्ती, मांडूक, दुर्वास मुनी, नारद आणि कश्यप हे 24 ऋषी आहेत. 24 अक्षरांची छंदांची नावे ऐका. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, भ्रुपती, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती, अतिजगती, शक्वरी, अतिशक्वरी, धृती, अतिधृती, विराट, प्रस्तार, पंक्ती, कृती, प्रकृती, आकृती, विकृती, संस्कृती, अक्षरपंक्ती, भुः, भुवः, स्वः आणि ज्योतिष्मती. मुनिवर, आता 24 देवता कोणकोणत्या आहेत तेही सांगा. अग्नी, प्रजापती, चंद्र, ईशान, सविता, आदित्य, बृहस्पती, मित्रावरुणी, भग, अर्यमा, गणेश, त्वष्टा, पूषण, इंद्राग्नी, वायू, वामदेव, मैत्रावरुण, विश्वेदेव, मातृका, विष्णू, वसु, रुद्र, कुबेर आणि अश्विनी कुमार हे सर्व जन पापहारक आहेत. यांचे श्रवण केल्याने जपाचे फळ संपूर्ण मिळते. या ठिकाणी गायत्री मंत्राचे छंद व देवता आपण या माध्यमाने कळलेले आहेत.
धन्यवाद.